अजित पवारांपाठोपाठ मुंबई मनपा निवडणुकांनंतर एकनाथ शिंदेंना एकटं पाडलं जाईल, आमदार रोहित पवार यांचा दावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात. उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दावा. मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत. विधिमंडळामधील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद. ठाकरे गटाच्या 20 आमदारांमध्ये 14 आमदारांना पुढील जागेत व्यवस्था. काँग्रेस आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांचा नवा गौप्यस्फोट. 2018 पासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जमिनीवर नजर. तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांचं नाव घेत नवा आरोप. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांची आज चौकशी. पुणे आर्थिक गुन्हे शाखेपुढे हजर होणार का, याकडे लक्ष. भाजपचे आमदार कृष्णा खोपडेंना पुन्हा धमकीचा फोन. तुकाराम मुंढे समर्थकांनी धमकावल्याचा आरोप. धमकी संदर्भात नागपूर आणि बर्डी पोलिसांना माहिती दिली. जतमध्ये भानामतीचा प्रकार. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर करणीचा प्रकार. रस्त्यावर काळ्या बाहुल्या आणि उमेदवारांची नावं. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुलांना विकल्या प्रकरणात आई वडील पोलिसांच्या ताब्यात. मुलं विकली नाहीत तर दत्तक दिल्याचा आईचा दावा. चौकशीसाठी एका समितीची स्थापना. नागपूरमध्ये पारडी परिसरातील घरामध्ये शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद. 4 तासाच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश.